अविचारे मानू नको रे, कृतीपूर्वी कर विचारा, जपून टाक पाऊल जरा, पहा समजा मगच करा, कर पहाल तरच वाचा, पहाल तरच वाचा. आज पूर्ण फेसबुक भर, इंस्टाग्राम भर, सगळीकडे सोशल मीडियावर फक्त एकच गोष्टीचा ओरडाओरडा चालू आहे आणि तो म्हणजे मुंबईमध्ये रिक्षावाल्यांना आणि सगळ्यांना मराठी बोलण्याची सक्ती केली आहे. ह्याच्याकरता रिक्षावाले 14 लाख रिक्षावाले 4 मेला संपावर जाणार आहेत आणि मुंबईमध्ये मराठी बोलण्याची सक्ती केली. या गोष्टीच्या बद्दल बरेच लोक निषेध व्यक्त करतात. काय चाललंय? केवळ आणि केवळ एका गोष्टी करता की मुंबई जी महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ज्या महाराष्ट्राची भाषा राज्यभाषा मराठी आहे, त्या राज्यातल्या राजधानीमध्ये त्या राज्याची राजभाषा ही कंपल्सरी केली. या गोष्टीचा त्या ठिकाणी राहणाऱ्या मंडळींना त्रास होतोय. आता यांना तुम्ही देशभक्त म्हणणार, राज्यभक्त म्हणणार का मूर्ख म्हणणार? सरळ सरळ शब्द येतो, विचार येतो, हा प्रश्न येतो का? केवळ आणि केवळ एका गोष्टी करता की भाऊ, तुम्ही ज्या राज्यात राहताय त्या राज्याच्या राजधानीमध्ये तुम्ही धंदा करताय, त्या राज्याच्या राजधानीमध्ये राहून त्या राज्याची राज्यभाषा जी त्या राज्यात किंवा त्या शहरात राहणारे मॅक्सिमम लोक बोलतात, ती राज्यभाषा तुम्ही बोलली पाहिजेत. एवढीच माफक अपेक्षा ठेवली सरकारने. काय चुकलं? कारण मुंबईमध्ये आपल्याला सुद्धा आजचा माझा अनुभव, आज मी कुठून तरी येत होते, रिक्षाने यावं लागलं होतं, रिक्षात बसले, रिक्षावाल्याशी मी हिंदीत बोलायला लागले, भैया मुझे यहाँ पे ले जाओ. गाडी त्यांनी चालू केली आणि मला म्हणाला, ताई मराठीत बोलू शकता तुम्ही माझ्याशी? मी मराठी आहे आणि मी मराठी नाहीये, पण रिक्षावाल्यांनी मराठीत बोलण्याचा नियम आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हिंदीत बोलायची गरज नाही. मलाही मराठी येतं आणि त्याच्यानंतरच सगळं कॉन्व्हर्सेशन आम्ही मराठीत केलं. त्याच्यामध्ये मध्ये केव्हा तरी त्याला कुठला तरी कॉल आला, त्या कॉलवर तो बोलत असताना मला कळलं की हा मूळचा मराठी नाहीये, कारण तो भोजपुरी बोलत. पण तरीही त्यांनी सन्मानाने उत्तम मराठीमध्ये मला उत्तर दिली. हे जर होऊ शकतं तर प्रॉब्लेम कोणाला आहे? येस, प्रॉब्लेम आहे. कोणाला माहितीये? प्रॉब्लेम या हिरव्यांना, प्रॉब्लेम या मूर्खांना आहे, ज्यांना कळत नाहीये की मराठीच्या सक्तीला जेव्हा ते विरोध करतायत त्यावेळेला न कळत ते हिरव्यांना पोचतायत. अविचारे मानू नको रे, कृतीपूर्वी कर विचारा, जपून टाक पाऊल जरा, पहा समजा मगच करा, कर पहाल तरच वाचा.
कसं आहे ना की जेव्हा एखादी गोष्ट घडत असते त्यावेळेला त्याला विरोध करण्याकरता काही लोकांना असं उकसवलं जातं, भडकवलं जातं. आणि कारण काय? कारण सामान्य पब्लिकचं लक्ष हे मेन गोष्टीकडून दुसरीकडे वळवायचं. मला वाटतं बऱ्याच लोकांना तुम्हाला एका गोष्टीचा अनुभव असेल, आपल्याला जेव्हा उचकी लागते ना त्यावेळेला पाणी पिऊन काही होत नाही, गोड खाऊन काही होत नाही, त्यावेळेला जर कोणीतरी अरे हे बघ काय झालं असं करून ओरडलं पटकन, आणि काय झालं असं दचकून तुम्ही तिकडे बघता काय झालं, त्यावेळेला तुमची उचकी थांबलेली असते. म्हणजे काय होतं, एखादी गोष्ट जी तुम्हाला वारंवार त्रास देत असते तिला थांबवण्याकरता असं अचानक तुमचं लक्ष दुसरीकडे वळवणं गरजेचं असतं. लहान मुलाला लागलं तर बऱ्याच वेळेला, मी तरी माझ्या मुलांच्या वेळेला नेहमी हे करायची, कोणीही धडपडलं ना तर पहिल्यांदा मी बाळाला कडेवर उचलायची आणि त्याच्या तोंडामध्ये थोडीशी साखर घ्यायची. का? बाळ जर का नुसतं शॉकने रडत असेल तर साखर खाऊन रडायचं विसरून जाईल, खेळायला लागेल. पण खरंच त्याला लागलेलं असेल तर मात्र साखर संपल्यावर पुन्हा रडायला, आणि तिथे कळतं की त्याला खरंच लागलंय का नाही. पण इथे सामान्य माणसांना हे काही कळावं ही इच्छा बऱ्याच राजकारण्यांची, मी सरकारची म्हणत नाहीये, मी राजकारण्यांची म्हणते. कधी ते विरोधी असतात, कधी ते आतमध्ये बसलेले असतात, किंवा कधी ते आम्ही राजकारणी आहोत असं दाखवणारे मूर्ख लोकही असतात. तर अशी सगळी मंडळी ज्या वेळेला पब्लिकचं लक्ष एखाद्या गोष्टीकडे वळवण्याकरता ओरडाओरडा बोंबाबोंब करतात, त्यावेळेला समजून घ्यावं की पाठीमागे काहीतरी मोठं शिजतंय, आणि जे पाठीमागे शिजतंय ते तुमच्या समोर यायला नकोय म्हणून हे केलं जात. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ओपन सिक्रेट आहे की अगदी 26/11 सुद्धा लोकांचं लक्ष कुठेतरी वळवण्याकरता केलेलं सगळं नाटक होतं, आणि त्याच्यामध्ये मात्र त्यांनी अचूक 3 सावज टिपलेली होती. पहिल्याच दिवशी ज्या तिघांचे बळी गेले ती सावज या घातक लोकांनी टिपली होती. बरोबर, काहीतरी धुरळा उडत, आणि कदाचित अशीच काही सावज टिपण्याच्या करता म्हणून आता हे वेगळे वेगळे धुरळे उडवले जातात. रिक्षावाले झाले, महिलांचं आरक्षण बिल झालं, आणखीन काय काय हे येत राहील. विषय इतकाच आहे की सामान्य माणसांनी या धुरळ्यामध्ये लक्ष देऊन ओरडाओरडा करायचा की त्याच्या मागची परिस्थिती समजून तुम्ही ठरवा, आणि तुम्ही ठरवल्यानंतर मग तुमची मतं याच्यावर. धन्यवाद. आभास जीवनातले, आभास जीवनातले, अविचारे मानू नको रे, कृतीपूर्वी कर विचारा, जपून टाक पाऊल जरा.